नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. सांगलीत एसीपीचा मोठा दणका. 95,000ची लाच मागणारी महिला ग्रामविकास अधिकारी आणि लिपिकावर गुन्हा दाखल. गुंटेवाडी ग्रामपंचायतीत खळबळ. गुंटेवाडी ग्रामपंचायतीला लागणाऱ्या साहित्य पुरवठ्याचे बिल काढण्यासाठी 95,000 रुपये लाचेची मागणी करणाऱ्या महिला ग्रामविकास अधिकारी आणि कार्यालयातील लिपिकावर गुन्हा दाखल केला आहे. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. ग्रामविकास अधिकारी वर्षा शंकर कदम, वय वर्ष 40, राहणार खटाव, आणि लिपिक शरद दत्तात्रेय चौगुले, वय वर्ष 40, राहणार गुंटेवाडी, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या लाचखोरांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदारांना गुंटेवाडी ग्रामपंचायतीला साहित्य पुरवण्याचं काम मिळालं होतं. या कामाचे प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी वर्षा कदम आणि लिपिक शरद चौगुले यांनी प्रारंभी 1,28,000 रुपयांची लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची विभागाने पडताळणी केली असता ग्रामविकास अधिकारी कदम आणि लिपिक चौगुले यांनी स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करून बिल काढण्याच्या मोबदल्यात तसेच प्रलंबित बिल काढण्यासाठी 1,28,000च्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती आधी 28,000, नंतर 5,000 असे 33,000 कमी करून 95,000च्या लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालं. लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात ग्रामविकास अधिकारी वर्षा कदम आणि लिपिक शरद चौगुले यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई लाचलुचपतच्या उपअधीक्षक यास्मीन इनामदार, अंमलदार प्रीतम चौगुले, विना जाधव, अजित पाटील, चंद्रकांत जाधव, पोपट पाटील, उमेश जाधव, सलीम मकानदार, ऋषिकेश बडनीकर, प्रकाश जाधव, सुदर्शन पाटील, मनोज निळकंठ यांच्या पथकाने केली.